तर कोरटकरच्या जामिनाबाबत थोड्याच वेळात सुनावणी पार पडणार आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार असल्याची माहिती कळते आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणी होईल। कोरटकरच्या जामिनाबाबत थोड्याच वेळात सुनावणी होणार आहे। प्रशांत कोरटकरच्या जामिनावर आज सुनावणी होणार आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। थोड्याच वेळात ही सुनावणी होणार आहे। भूषण पाटील माझे सहकारी आपल्याला या संदर्भात सविस्तर माहिती देतील। भूषण, नक्कीच आज इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी उच्च न्यायालयात देखील एक सुनावणी झाली। ज्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयानं स्पष्ट निर्देश दिलेले आहेत जिल्हा सत्र न्यायालयाला की सरकारी पक्षाचं म्हणणं काय आहे ते नेमकं ऐकून घ्या आणि त्यानंतरच पुढील निर्णय आहे तो द्या। आणि त्यामुळं आता 2:30 वाजता जी काही सुनावणी होणार आहे त्याकडे सगळ्या शिवप्रेमींचं लक्ष लागून राहिलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण आता 2:30 वाजता कश्यप कोर्टामध्ये ही सगळी सुनावणीला सुरुवात होईल। या सुनावणी दरम्यान तपास अधिकारी असतील किंवा पोलीस आणि सरकारी पक्षाच्या वतीने काय नेमकी बाजू मांडली जाते, प्रशांत कोरटकरचा ताबा कशासाठी हवा आहे आणि त्याला अटकेची कारवाई करणं त्याच्यावर का गरजेचं आहे यावर हा सगळा युक्तिवाद असणार आहे। आणि त्यानंतर काय नेमका कोर्ट निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दुसरी एक बाब म्हणजे या सगळ्या दरम्यान काही सामाजिक संस्थांनी हस्तक्षेप याचिका देखील दाखल केलेल्या आहेत। कारण छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत आणि त्याचा अपमान कोरटकरने केलेला आहे आणि त्यामुळे आमचं देखील म्हणणं या सगळ्या प्रकरणामध्ये ऐकून घ्यावं, या याचिकेमध्ये ऐकून घ्यावं अशा पद्धतीची विनंती करणारे अर्ज या सगळ्या कोर्टाकडे दिले गेलेले आहेत। आणि त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकरच्या अडचणीमध्ये यामुळे वाढ होण्याची शक्यता आहे ती देखील वर्तवली जाते। आता नेमकं प्रशांत कोरटकर आज तरी या सगळ्या कोर्टामध्ये हजर राहण्याची शक्यता कमी आहे। मात्र आजच्या सुनावणीनंतर तो स्वतःहून पोलिसांकडे सरेंडर होतो की त्याच्यावर अटकेची कारवाई होते हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तुर्तास आपण बघतोय 2:30 वाजता जी काही सुनावणी होणार आहे त्याकडे एकूणच सगळ्या शिवप्रेमींचं देखील लक्ष लागल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर कोरटकर प्रकरणी हायकोर्टात काय झालं आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय। कोल्हापूर सत्र न्यायालयाचे निरीक्षण काढून टाका असे हायकोर्टानं महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत। कोरटकरचा मोबाईल हॅक झालेला कोल्हापूर कोर्टानं हे निरीक्षण नोंदवलंय। स्थानिक कोर्टात आमची बाजू ऐकून घेतली जात नाही असं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे। आता दुपारी कोल्हापूर कोर्टात सुनावणी होईल आणि जिथे बाजू ऐकून घेतली जावी अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे। राज्य सरकारची बाजू ऐकून प्रकरणावर योग्य तो निर्णय द्या, हायकोर्टाचे कोल्हापूर कोर्टाला हे निर्देश आहेत। कोरटकरचा अंतरिम दिलासा आज संपतोय त्यामुळे सत्र न्यायालयाचा आदेश रद्द करण्याची गरज नाही असं कोर्टानं निरीक्षण नोंदवलं आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं नेमकं काय म्हटलं होतं ते देखील आपण पाहतोय। कोल्हापूर सत्र न्यायालयात कोरटकरनं त्याचं इन्स्टा आणि फेसबुक अकाउंट हॅक झाल्याचा दावा केलेला होता। फोन हॅक करून सोशल मीडियाच्या अकाउंटवरून लोकांकडे पैसे मागण्यात आले होते। कुणीही पैसे देऊ नका असे कोरटकरनं आवाहन केल्याचे पुरावे त्यानं कोर्टात दिलेले होते। धमकीचा कॉल मी केला नाही, उलट फोन हॅक करून एआयनं हा कॉल केल्याचा दावा कोरटकरनं केला होता। कलम 151 हे राष्ट्रपती किंवा राज्यपाल पीडित असतील तर लागू होतं। कोरटकर त्या प्रवर्गात येत नसल्याचं मत नोंदवण्यात आलंय। या सगळ्या बाबींचा विचार करून कोरटकरला आजपर्यंत अंतरिम दिलासा देण्यात आलेला होता। कोरटकरला राजावाडी पोलिसांनी बोलावताच त्याला हजर राहण्याचे आदेशही कोर्टानं दिलेले होते। मात्र प्रशांत कोरटकरनं ते आदेश पाळले नाहीत।